अरे आलात तुम्ही एवढ्या लवकर? एक मिनिट हा, पाणी देते. बसा बसा. पाणी पिया. अरे ग्लास का ठेवलात? पाणी प्या ना, एवढ्या उन्हातून आलात तुम्ही. नकोय मला. नंदूनं दाखवलेली चेन ओळखीची का वाटते आहे? काय म्हणाले गुरुजी? काय म्हणाले? काही कळत नाही. गुरुजींनाच कळत नाहीये. थांबशील का जरा? माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे. मला जरा जरा विचार करू दे मला. काय झालं? कुठे? कसला हिशेब करताय तुम्ही? काय झालंय? परमेश्वरा, काय झालं? मिताली, चिंगी, लवकर या बाहेर. हे बघा, अत्यंत आनंदाची बातमी आहे. अंशुमन सरांना बघायला येणार आहेत आज मुलीकडचे. त्यामुळे पटकन तयारीला लागा. राजवाड्यांच्या थाटात काही कमी पडता कामा नये. खूप गोडधोड करा, म्हणजे आपल्या स्टेटसला शोभेल असं सगळं करा. चला चला, पटकन कामाला लागा. हो मॅडम. हो मॅडम. आणि तू, हॅलो, सगळी नवीन क्रॉकरी बाहेर काढ आणि त्यांना तू सर्व करायचं. जमेल ना? ओय, हॅलो, तुझ्याशी बोलते मी. सर्व करायचंय तू. जमेल ना? मम्मा, काय अशक्य मुलगी आहे ही? म्हणजे चोरी केली हिने आणि ही ॲटिट्यूड आपल्यालाच दाखवते. अर्पिता गप्प बस. अगं कशाला उकरून काढतेस जुनं? ती कशी वागते ना ते बघ आजी. ती करेल नीट काम. तुम्ही पण जरा नीट वागा. पाहुणे येणार आहेत ना घरी. शांतता ठेवा जरा. बडबड बडबड बडबड. छान सुटत नाही. ए, माझ्या भावाला मुलीकडचे बघायला येतात. हे रडण्याचं नाटक जरा बंद कर आणि कामाला लाग. आणि सगळं नीट काम कर. हं? चल जा कामाला लाग. तिच्या समोर आपल्याला बोलते ना आजी, म्हणून हे शेप मारले. ओ ओ अहो, तुमच्याशी बोलतेय मी. लक्ष कुठे आहे तुमचं? काय झालं? कुठे हरवलं? नंदूच्या घरामध्ये काहीतरी विचित्र घडतंय. आता काय झालं? काही नाही, सध्या त्यांच्याकडे एक नवीन मुलगी आली आहे कामाला, चिंगी नावाची. माहितीये मला. ती कमी आहे जरा डोक्याने, ती मला माहितीये. कशावरून? अहो, मी तिथे राहायला गेले होते ना, तेव्हाच आली आहे ती. जरा कुठलं काही काम सांगितलं हा काय ते कळतच नाही तिला, म्हणून म्हटलं मला असं वाटतंय कमी आहे ती. तुझ्या वाटण्यावर माझा अजिबात विश्वास नाही. नंदूला माणसं चांगली कळतात. तिच्या बोलण्यावर माझा विश्वास आहे. नंदू मला म्हणाली ती अत्यंत लागवी मुलगी आहे, खूप छान काम करते. ते खरंच असणार आहे? बरं ठीक आहे, असेल. पुढे काय? त्या मुलीबरोबर त्या घरामध्ये चुकीचं घडतंय. तिच्यावर चोरीचा आरोप करण्यात आलेला आहे. देवा, त्या एवढीशा चिंगीने चोरी केली? अरे बापरे, ते काय एवढ्या मोठ्या राजमालामध्ये चोरी करते ही मुलगी? उगाच काहीतरी बडबड करू नकस. तिच्यावर एक सोन्याची चेन चोरल्याचा आरोप झालाय, पण ती चेन मी अंशुमनला काढून घेताना बघितले. कुठे? समररावाच्या केबिन मधल्या लॉकर मधून. त्याचा अर्थ कळतो का तुला? म्हणजे चोरी अंशुमनने केली आणि त्यासाठी दुसऱ्याच व्यक्तीला जबाबदार धरण्यात येते. खरं तर या गोष्टी मी सगळ्या समर आणि नंदूला वेळीच सांगायला हव्या होत्या. खरं तर नंदू मला भेटले ना, तेव्हाच मी तिला सांगायला हवं होतं ग, पण ती घाईमध्ये होती. अंशुमननं समररावाच्या केबिनमधून पैसे काढून घेतल्याचं मी स्वतः बघितलं आणि हे चेनचं तर आत्ता माझ्या लक्षात आलंय. ही वेळीच त्यांना सांगायला हवं. आणि तुला सांगतो, एक नंबरचा नालायक मुलगा आहे का तो.
हो, मला कसली तरी थातूर मात्र उत्तर दिली आणि गेला निघून. त्याने तुम्हाला पाहिलं? हो, मला बघून तो दचकला. नाही, पण मला हे सगळं ना नंदूला सांगायला हवं. मी तिला फोन करून कळवतो. नाही 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 नाही. ओ नाही नाही नाही, काही गरज नाहीये. नको 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 नको. बरी आहेस ना तू? अहो कशाला, त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते लोक बघतील ना, काय आपल्याला काय करायचंय, राहू दे. तुला काही कळतं का ग? एक तर त्या निर्दोष मुलीवर चोरीचा आळ आलाय आणि ज्याने हे सगळं केलं ना तो उजळ मात्यानं गावभर फिरतोय. सत्य मला माहित असताना मी गप्प बसणार नाही. देतो फोन इकडे. अहो नको ना, राहू दे ना. मी तुम्हाला सांगते, तो अंशुमन आणि त्याची आई काय चीज आहे ना, ते मला माहिती आहे. मी चांगला अनुभव घेतलेला आहे. नको 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 नको, जाऊ दे ना. कशाला तुम्ही त्यांच्यामध्ये पाय अडवताय? मला सगळं माहित असताना मी गप्प बसणार नाही. मी पाया नंदूला पडते. फोन करून सांगणार. अहो आण तो फोन इकडे. असं नका ना करू. नंदूला फोन करून कळवायला हवाय. नको ना. ही मुलगी फोन उचलत नाही. बरोबर आहे, ती नाही उचलणार. राहू दे, आपल्याला काय नसते उद्योग करायचे, सोडा ना. फोन उचलत नाही ना, मग तिला प्रत्यक्ष भेटूनच सगळं सांगतो. कशाला? काही झालं तरी मला तिला सांगावंच लागेल. अहो नको ना, ती माणसं बरोबर नाहीयेत. अहो ऐका ना. तुम्ही का ऐकत नाही माझं? देवा, समजावून सांगा ना यांना. माणसं बरोबर नाहीयेत ना, तुम्हाला पण माहिती आहे ना. मॉम, काय चाललंय तुझं? अंशू, परत झालं तू आलास. हे बघ, हे कसं दिसतंय? ए मॉम, काय करतेस यार? अरे असं काय, तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आहे. कसला सरप्राईज? अरे सांगते, आधी कपडे तर सिलेक्ट कर. मॉम, मला सरप्राईजेस आवडत नाही, माहिती ना तुला. सांग आधी काय ते. एक मिनिट, चिडचिड करू नकोस. अरे तुला एक छान स्थळ आलंय आणि आज ते लोक बघायला येणार आहेत. आर यू इनसेन? मला न विचारता कसं काय डिसाईड केलंस तू? कम ऑन अंशू, विचारायचं काय त्यात? हॅलो, तुझी टेस्ट माहितीये मला. मुलगी सुंदर आहे. अरे आपल्या तोला मोलाचं स्थळ आहे. विशेष म्हणजे त्यांच्या साड्यांचा एक मोठा ब्रँड आहे. एवढं चांगलं स्थळ हातचं का घालवायचं? हा, मॉम, आय डोंट केअर. मला कोणालाही बघायचं नाहीये. तुला विचारत नाहीये मी, सांगते. आज तुला बघायला येणार आहे, त्यामुळे गपचूप कपडे सिलेक्ट कर. इज दॅट क्लिअर? गॉड, कशाला फोन करते? हॅलो मंदाताई, बोला. काय हवंय आता? काही नकोय मला तुमच्याकडनं. बाई, तुम्ही जर तुमच्या मुलांवर चांगले संस्कार केलेत ना, तर खूप उपकार होतील आमच्यावर. एक मिनिट हा, तुम्ही काय आणि कोणाशी बोलताय ना याचं भान ठेवा. चांगलं भान आहे मला, चांगलं भान आहे. एक तर तुम्ही या अशा, तुमची मुलगी ती तशी आमच्या गळ्यामध्ये मारली आहे तुम्ही, ती बिनकामाची. जरा काही काम सांगितलं की ती आमच्यावरच आळ घेते. मग सगळे लोक आम्हालाच ओरडतात, माझ्या घरातले सगळे मलाच नको नको ते बोलतात. आणि तुमचा मुलगा तर त्याच्यापेक्षाही वरचढ आहे. अहो काय हो, जरा तरी चांगली शिकवण द्यायची की आपल्या मुलांना. मी तुमच्या घरी आले होते त्यावेळेला मला म्हणालात ना, मी माझ्या मुलांना खूप चांगले संस्कार दिलेले आहेत, खूप चांगलं शिकवलंय. कुठे लपले तुमचे संस्कार? आ, बात मुलांवर लक्ष नाहीये तुमचं? काय करत काय असतं दिवसभर तुम्ही?